शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर निशाणा साधलाय। यावेळी धंगेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोहोळांवर अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे। धंगेकरांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून थेट इलेक्शन ॲफिडेव्हिटमधील पानांची कॉपीज पोस्ट केली आहे। त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ हे पत्रकारांची फसवणूक करत असल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। धंगेकरांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? अतिशय सुसंस्कृत व सरळ मार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटं बोलतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो। काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही। मी या पोस्टसोबत आपल्याला त्यांच्याच इलेक्शन ॲफिडेव्हिटमधील पानांची कॉपी जोडतोय। त्यांच्यावर किती गुन्हे आहेत आणि ते कशा संदर्भात आहेत, अगदी अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळांवर आहे, असं धंगेकरांनी म्हटलंय। मला माहिती आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटला की गुन्हे असतात, काही हेतू परस्पर केलेले असतात, काही आंदोलनातले असतात, परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूक करत असतो। हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे। बाकी थेट जमिनी चोरांचा सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूयात, असं धंगेकरांनी म्हटलंय। जैन बोर्डिंगच्या जागेवरून धंगेकर आणि मोहोळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे। मोहोळ यांचे पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांसोबत असलेले हितसंबंध आणि त्यातून होणारे जमिनींचे व्यवहार असे आरोप करत धंगेकरांनी मोहोळांना चांगलंच फैलावर घेतलंय। मोहोळ यांनी धंगेकरांवर पलटवार करत सर्व आरोपांचं खंडन केलंय। परंतु महायुतीत असूनही शिंदेंच्या शिवसेनेचे धंगेकर हे गेले आठवडाभर मोहोळांवर रोज नव्या आरोपांच्या फैरी झाडताना दिसतायत। याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलंय। तब्बल 40 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। या भेटीत मोहोळ यांनी होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलंय। तसेच महायुतीत असलेल्या धंगेकरांचीही तक्रार केली आहे। त्यामुळे पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत पेटलेला वाद शमणार का, यातून नवे राजकीय डाव खेळले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकेच। याच प्रकरणातील आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।